नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आणि खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पार पडलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनता दरबार घेण्यास प्रारंभ केला. गेल्या 2-3 आठवड्यापूर्वी धाराशिव येथे शुक्रवारी त्यांनी जनता दरबार घेतला होता. त्यानंतर परंडा येथील पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला. परवा म्हणजे गेल्या आठवड्यात बार्शी येथील तहसील कार्यालयाच्या त्यांनी जनता दरबार घेतला आणि आज दुपारी तुळजापूर येथे पंचायत समितीच्या याच्यात आज त्यांचा जनता दरबार पार पडला. मतदारसंघात असताना गावोगावी विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटीगाठी, त्यानंतर महिन्यातून किमान 2 जनता दरबार असं त्यांचं काम सुरू असतं. जनता दरबारात लोक आपल्या वेगवेगळ्या अडचणी, शासकीय स्तरावर प्रलंबित असलेली कामं याचं हे घेऊन त्यांना भेटतात आणि तेही शक्यतो जागेवरच ज्यांची काय असेल त्या काम असेल त्या कामासंदर्भात संबंधित कार्यालय, संबंधित अधिकारी, संस्था यांना थेट संपर्क साधतात आणि काम घेऊन आलेल्या माणसाचं काम मार्गी लागेल याकडे ते लक्ष देत असतात. असो, लवकरच अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100व नाट्य अधिवेशन होणार आहे. या शतक महोत्सवी नाट्य परिषदेच्या अधिवेशनात जनतेपर्यंत त्याचं प्रसार व्हावा यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद आपल्या विविध शाखांना त्याविषयी त्यांनी तसं सूचित केलेलं आहे आणि त्याच्यानुसार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेनं 15 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान नाट्य जागर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं आणि मग तिथून विविध लोककलांचे कार्यक्रम, नाट्यछटा, एकांकिका, लावणी, भारूड, पोवाडे असे विविध कार्यक्रम झाले आणि समारोपाच्या दिवशी विदर्भातील नावाजलेलं असं झाडीपट्टी नाट्य चळवळ आहे, त्या झाडीपट्टी नाट्य चळवळीचं एक नाटक पण सादर झालं. या 4ही दिवसात नाट्य जागराच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जनतेनंही चांगला असा प्रतिसाद दिला. हा सांस्कृतिक सोहळा पार पाडण्यासाठी नाट्य जागरचे स्वागत अध्यक्ष धनंजय शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, डॉक्टर अभय शहापूरकर,
धनंजय कुलकर्णी, राजेंद्र आत्रे आदी यांनी कष्ट घेतलं आणि त्यांना त्यांच्या सहकार्याने पण योग्य असा प्रतिसाद दिला. त्यामुळं लोक नाट्य जागर हा अखिल भारतीय नाट्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेनं आयोजित केलेला हा कार्यक्रम पार पडला. यासाठी अनेकांनी या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं. काल सायंकाळी 5 नंतर धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं जोरदार अशी हजेरी लावली. कधी मोठ्या जोरदार असा पाऊस, कधी झिमझिम, कधी अगदी शावर सारखा असा हा पाऊस रात्र 10:30 पर्यंत पण सुरूच होता. या पावसामुळं जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होण्यास मदतच झाली आहे आणि त्याचबरोबर खरीपाच्या पिकालाही त्याचा चांगला उपयोग होणार आहे. आजही जिल्हाभर पावसाही असं वातावरण असलं तरी सर्वत्र पाऊस पडला आहे असं काही उरत नाही. या पावसामुळं त्यातही मलकापूर, येरमाळा या डोंगर रांगात झालेल्या या 2-2.5 महिन्याच्या काळातील चांगल्या पावसामुळे चांदणी प्रकल्प जो की परांडा तालुक्यात आहे हा जो पूर्णपणे भरला असून चांदणी प्रकल्पाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडून पाण्याचा चांदणी नदी विसर्ग सुरू आहे. परवा पाटोदा तालुक्यात आणि काल पण झालेल्या पावसामुळे मांजरा नदी आत्ताही दुथडी असं भरून वाहत आहे. इकडं तेर आणि खालच्या पट्ट्यातही पाऊस झाल्यामुळं तेरणा धरणाच्या खालीही तेरणा नदीला प्रवाहित झाली असून तीही दुथडी भरून वाहत आहे. तेरणा प्रकल्प 50% पुढे भरलेला असून कळंब नजीकचा धनेगाव म्हणजे मांजरा प्रकल्प हाही 30% आसपास त्यात जलसाठा झालेला आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.